अध्यापन ही कला आहे असं आपण नेहमी म्हणतो. तर कला जेव्हा आपल्याजवळ असते तेव्हा दोन गोष्टीचा आपल्याला नेहमी विचार करावा लागतो. एकतर आपल्याला संपूर्ण ज्ञान अपेक्षित असतं का मला जे काही शिकवायचं आहे ते मला सगळं ज्ञान आत्मसात असलं पाहिजे, कारण त्रोटक ज्ञानावर आपण अध्यापन करू शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, अध्यापनाची हातोटी आपल्याजवळ असणं अपेक्षित आहे. हातोटीचा अर्थ असा आहे का जसं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय का या हृदयीचे त्या हृदयी घातले, हे जे ज्ञानेश्वर म्हणतायत, म्हणजे आपल्याला त्यांच्यापर्यंत एखादी जर माहिती पोहोचवायची असेल तर त्याचं जे माध्यम आहे ते माध्यम अत्यंत प्रभावी असलं पाहिजे. त्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतो. विशेषतः आपण अध्यापनाची पद्धती वापरतो, अध्यापनाची प्रतिमाने वापरतो, त्यानंतर अध्यापनासाठी सहाय्यक साधने वापरतो, त्यानंतर अध्यापनाच्या साठी आपण वेगवेगळे कौशल्य वापरतो. त्याच प्रकारे आपल्याला सूत्रे सुद्धा वापरायची असतात, ज्याला इंग्रजीमध्ये आपण